श्री स्वामी समर्थ. अंकशास्त्राचा उपयोग करून आपल्या जन्मतारखेच्या मूलांकानुसार आपण कुठल्या रंगाचे वाहन खरेदी करायला हवे, कुठला रंग शुभ असेल, तसेच गाडीचा रजिस्ट्रेशन नंबरची बेरीज म्हणजे रजिस्ट्रेशन नंबरची टोटल किती असावी जेणेकरून ते वाहन आपल्याला लाभदायक ठरेल, त्याचा जास्तीत जास्त आनंद आपण घेऊ शकू. आणि हो, जर तुमच्याकडे आधीच गाडी किंवा वाहन आहे जे या व्हिडिओत दिलेल्या माहितीप्रमाणे त्या रंगाचे किंवा त्या अंकाचे नाही आहे, तर काही हरकत नाही. आपण आज 2 सोपे उपायही पाहणार आहोत. तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा. खरे पाहता वाहन खरेदी करताना वाहनाचा रंग कोणता असावा, रजिस्ट्रेशन नंबर प्लेटची टोटल किती असावी, हे अंकशास्त्र व तुमची मूळ जन्मकुंडली या दोन्हीचा सारासार विचार करून ठरवायला हवी. कारण तुमच्या कुंडलीतील वाहन सौख्याचा कारक ग्रह व कुंडलीतील त्या स्थानाचा मालक ग्रह यांचे बलाबल पाहून या गोष्टी ठरवायच्या असतात. परंतु आजकाल न्यूमरोलॉजीप्रमाणे रंग व नंबर ठरवण्यावर जास्त भर दिला जातो. कन्सल्टिंगमध्ये मलाही त्यावरूनच जास्त विचारणा होते. त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण पाहूयात की फक्त अंकशास्त्राप्रमाणे तुमच्यासाठी वाहन घेताना शुभ रंग व गाडीचे रजिस्ट्रेशन नंबर कोणता असावा व कोणता नसावा. दर्शको, अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. तर आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपला मूलांक आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मूलांक म्हणजे काय? आपल्या जन्मतारखेची टोटल. म्हणजे उदाहरणार्थ द्यायचं तर तुमची जन्मतारीख 19 आहे, तर 1 + 9 10 होतात. पुन्हा त्या 10ची फोड करायची आपल्याला, म्हणजे 1 + 0 म्हणजे पुन्हा अंक येतो 1. तर हा झाला मूलांक काढण्याची पद्धत. आता आपण सुरुवात करूया प्रत्येक अंकाप्रमाणे. सर्वप्रथम मूलांक 1 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 1, 10, 19, 28. मूलांक 1 हा सूर्यग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. यांच्यासाठी लकी नंबर्स आहेत 1, 2, 3, 5, 6 आणि 9. शुभ रंग आहेत ऑफ व्हाईट, पूर्ण व्हाईट, क्रीम कलरसुद्धा चालेल आणि लाल रंगसुद्धा चालणार आहे. अशुभ नंबर आहेत 4, 7 आणि 8. म्हणजे साधारणपणे रजिस्ट्रेशन नंबरची टोटल ही 4, 7, 8 नसावी. अशुभ रंग आहेत काळा आणि डार्क ब्ल्यू. म्हणजे सहसा ह्या रंगाचे वाहन आपल्याला खरेदी करायचं नाही आहे. पुढे चलूया. मूलांक 2 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 2, 11, 20 आणि 29 आहे. मूलांक 2 हा चंद्र या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. लकी नंबर्स आहेत 1, 3, 5, 6. शुभ रंग आहेत पांढरा, सिल्वर कलर, क्रीम कलर आणि लाईट ब्ल्यू रंगाचे वाहनसुद्धा चालणार आहे. अशुभ आकडे आहेत 4, 7 आणि 8. आणि अशुभ रंग आहेत लाल आणि डार्क ब्ल्यू. मूलांक 3 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21 आणि 30 आहे. मूलांक 3 हा गुरु म्हणजे ज्युपिटर ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो. शुभ आकडे आहेत 1, 2, 5 आणि 9. शुभ रंग आहेत पिवळा, क्रीम कलर, पर्पल आणि ब्ल्यू कलर. अशुभ आकडे आहेत 4, 7 आणि 8. अशुभ रंग आहेत डार्क ग्रीन आणि ब्लॅक. मूलांक 4 कडे वळूयात. मूलांक 4 हा राहू ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो.
शुभ आकडे आहेत 1, 5, 6, 8 आणि शुभ रंग आहेत ब्राऊन, ग्रे, लाईट ब्ल्यू आणि नॉर्मल ब्ल्यू. अनलकी नंबर आहेत 3, 7, 9 आणि अशुभ कलर आहेत डार्क रेड आणि डार्क ब्लॅक. म्हणजे डार्क रेड आणि डार्क ब्लॅक या रंगाचं वाहन घेणं मुलांक 4 यांनी टाळलं पाहिजे. मुलांक 5 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 5, 14 आणि 23 आहे. मुलांक 5 हा बुध ग्रहाच्या आधिपत्याखाली आहे. लकी नंबर आहेत 1, 3, 2, 6. शुभ कलर आहेत ग्रीन, लाईट ब्राऊन आणि सिल्वर. अनलकी नंबर आहेत 4, 8, 9 आणि अशुभ कलर आहेत ब्लॅक आणि डार्क ब्ल्यू. मुलांक 6 हा शुक्र ग्रहाच्या आधिपत्याखाली येतो. लकी नंबर आहेत 1, 3, 5 आणि 9. शुभ रंग आहेत व्हाईट, लाईट ब्ल्यू आणि पर्पल. अनलकी नंबर्स आहेत 4, 7 आणि 8 आणि अशुभ रंग आहेत डार्क ग्रीन आणि ब्लॅक. मुलांक 7 हा केतू ग्रहाच्या आधिपत्याखाली येतो. लकी नंबर्स आहेत 1, 3, 4, 5 आणि शुभ रंग आहेत लाईट ब्राऊन, व्हाईट आणि क्रीम कलर. म्हणजे ज्यांचा मुलांक 7 आहे त्यांनी लाईट ब्राऊन, पांढरा आणि क्रीम कलरचे वाहन घ्यायला हरकत नाही. मुलांक 7 साठी अनलकी नंबर्स आहेत 2, 8 आणि 9 आणि अशुभ रंग आहेत लाल आणि काळा. मुलांक 8 हा शनी महाराजांच्या आधिपत्याखाली येतो. लकी नंबर्स आहेत 3, 4, 5 आणि 6. शुभ रंग आहेत ब्ल्यू, डार्क ग्रीन, ब्लॅक आणि ब्राऊन. अनलकी नंबर्स आहेत 1, 2, 7 आणि 9. अशुभ रंग आहेत लाल आणि पिवळा. शेवटचा मुलांक म्हणजे मुलांक 9 म्हणजे ज्यांची जन्मतारीख 9, 18 आणि 27 आहे. मुलांक 9 हा मंगळ ग्रहाच्या आधिपत्याखाली येतो. लकी नंबर्स आहेत 1, 3, 5 आणि 6. शुभ रंग आहेत लाल, मरून किंवा लाईट ब्ल्यू ब्राऊन कलर. अनलकी नंबर्स आहेत 2, 4, 7, 8 आणि अशुभ रंग आहेत व्हाईट किंवा फेंट ग्रीन कलरचे वाहन घेऊ नये साधारण. तर अंकशास्त्राप्रमाणे तुम्ही गाडी किंवा वाहन घेताना मुलांकानुसार ह्यावर मी जी माहिती दिली त्यानुसार लकी नंबरप्रमाणे रजिस्ट्रेशन नंबर घेऊ शकता आणि जे शुभ रंग सांगितले आहेत त्यांचाही वापर करून तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता. पण आता महत्त्वाचा मुद्दा येतो की आमच्याकडे तर ऑलरेडी गाडी आहे, वाहन आहे, पण ह्या व्हिडिओत सांगितलेल्या माहितीप्रमाणे अशुभ नंबरचे आहे किंवा अशुभ रंगाचे आहे, तर आम्ही काय केले पाहिजे तर सांगतो. त्यासाठी आपण 2 उपाय करू शकतो जेणेकरून त्याची नकारात्मक ऊर्जा कमी करायला आपल्याला मदत होईल. पहिला उपाय म्हणजे सध्याचे वाहनचा रंग तुमच्या मुलांकाप्रमाणे नसेल तर तुमच्या गाडीवर तुमच्या शुभ रंगाच्या स्टिकरने किंवा पट्टी घ्यायची आपल्याला आणि त्यावर कुलदेवतेचं नाव लिहायचं आहे. आणि असं स्टिकर किंवा पट्टी आपल्याला गाडीवर कुठेही लावायचं आहे, पुढे किंवा मागे.
दुसरा उपाय म्हणजे तुमचे वाहन जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन नंबरची टोटल ही जर मुलांकाप्रमाणे अशुभ असेल तर गाडीमध्ये अभिमंत्रित मंगळ ग्रहाचे यंत्र ठेवायचं आहे. हे मंगळ ग्रहाचं यंत्र हे तांब्याचं म्हणजे कॉपरचं असायला हवं आणि ते अभिमंत्रित असायला हवं, हे महत्त्वाचं आहे. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. पुन्हा भेटू अशाच नवीन पण महत्त्वपूर्ण माहितीसाठी. श्री स्वामी समर्थ.